एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। लाडक्या बहिणींना डबल गुड न्यूज। अदिती तटकरेंची मोठी घोषणा। ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार। म्हणजे खात्यात 1,500 रुपये जमा होणार की 2,100। तर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभात करण्यात आली होती। आणि दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे। महायुतीचं सरकार स्थापन होण्यामध्ये लाडक्या बहिणींची भूमिका मोठी होती अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। तसंच आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण या योजनेमुळे सरकारच्या इतर योजना प्रभावित होत असल्याची चर्चा देखील आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांवर मर्यादा येणार असल्याच्या बातम्या देखील मध्यंतरी समोर आल्या होत्या। आणि या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे। अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिलेली आहे। साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो 2,47 लाख सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता। काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या। काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे, त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे। कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्रसुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर। त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील। त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक पडणार नाही। स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधल्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जे काही थोडीफार कमी होईल ते, आणि इतर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील। त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा राहील। काही 1% जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर 1-2 लाखाचा जर फरक झाला तर। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।